नमस्कार मित्रांनो, सक्सेसफुल फ्युचर बिगिन्स या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण असा एक प्रसंग जाणून घेऊया. हा प्रसंग बघितल्यानंतर तुमचा आत्मविश्वास आणि स्वतःकडे व जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल. चला मित्रांनो, कोणत्याही प्रकारचा उशीर न करता व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, एक वेळचा प्रसंग आहे. एक बाई शाळेत शिकवत होत्या. त्या फळ्यावर 9चा पाढा लिहित होत्या. त्यांनी 9चा पाढा लिहायला सुरुवात केली. त्यांनी सुरुवातीला 9 एक 9 लिहायच्या जागी त्यांनी 9 एक 7 असे लिहिले आणि त्या पुढे लिहित होत्या. तर वर्गातली मुलं म्हणाली, बाईंना तर 9चा पाढा सुद्धा येत नाही. त्यांच्यावर ते हसू लागली आणि म्हणाले, बाई इतक्या एडपट, त्यांना 9चा सुद्धा पाढा लिहिला जात नाही. 9 एक 9 असे होतात, तर त्या लिहितात 9 एक 7. बाईंना इतकंही येत नाही. सर्व मुलं मुली त्यांच्यावर हसू लागले. पण बाईंनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं आणि 9चा पाढा पूर्ण लिहिला. आणि नंतर त्याने मुलांकडे बघितलं तर मुलं हसत होती. तितक्यात एक मुलगा उभा राहिला आणि म्हणाला, बाई 9 एक 9 होतं, 9 एक 7 नाही. इतक्या आत्मविश्वासाने बोलला तो आणि तिच्यातला असलेला ॲटिट्यूड त्याच्या चेहऱ्यावरून दिसत होता. आपल्या चेहऱ्याच्या व अंगांच्या हावाभावावरूनच कोण काय बोलत आहे हे आपण सहज समजू शकतो. असे मुलं हसत होते. बाईंनी मुलांना सांगितले, हो मी 9 एक 7च लिहिले, पण बाकीचा तर पाढा पूर्ण लिहिलाय ना. सर्व मुलांनी मान डोलावली व म्हणाले, हो. मग बाई म्हणाल्या, मी एक चूक केली आहे, तर मी असं म्हणते की 100 पैकी 90% बरोबर लिहिलं आहे आणि 10% चूकच केली आहे ना. मुलं म्हणाले, हो बाई, बरोबर आहे. बाई म्हणाल्या, मी हे मुद्दाम केलं. तुम्हाला एक यातून असा काही धडा शिकवायचा आहे की तो तुम्ही आयुष्यभर लक्षात ठेवाल. बाई म्हणाल्या, हे असंच असतं. आपण चांगलं कार्य करतो, परीक्षा देतो, परीक्षेत उत्तीर्ण होतो, पण आपल्याला कमी टक्के मिळतात. मग आपले मित्र, शेजारी पाजारी, परिवारातील व समाजातील लोक आपल्याला चुकीचंच ठरवतात. आपली थोडी काही जरी चूक झाली तर त्याला चुकीतच काढले जाते. जसं माझी एक चूक झाली पण तुम्ही सर्वजण हसले, पण मी 100 पैकी 90% बरोबर लिहिलाय याकडे तुम्ही लक्ष दिलं नाही. तुम्ही फक्त लक्ष दिलं ते माझ्या चुकीकडे. इथेच तर आपण चुकतो ना. मुलं म्हणाले, हो बाई. बाई म्हणाल्या, हाच मला तुम्हाला धडा शिकवायचा आहे की आपण लोकांच्या चुका काढण्यापेक्षा त्यांचे बरोबर किती आहे व चुकलेले किती आहे हे देखील बघावे, नंतरच त्यांच्या चुका काढाव्या. आधी बघावं त्यांचं बरोबर किती आहे. हेच तर आपल्याला आत्मविश्वास खचवण्याचे कार्य करते. आपण जास्तीत जास्त कार्य हे बरोबरच करत असतो, पण थोडं कार्य हे चुकलं तरी आपल्याला चुकीचं समजलं जाते. हाच तर मला तुम्हाला धडा शिकवायचा होता. मित्रांनो, आजपासून तुमचं स्वतःकडे व जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच बदलेल अशी मी अपेक्षा करतो. आणि हा व्हिडिओ आवडल्यास इतर नाही शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.